नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि आज लाईन्स अँड अँगल्सच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे एक्सटिरियर अँगल आणि त्याचे टाइप्स. तर एक्सटिरियर म्हणजे काय? तर दोन लाईन्स सपोज एल आणि एम या पॅरलल लाईन्स आहेत विच आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल टी. तर या दोन लाईन्सच्या बाहेरच्या साईडला जे अँगल आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल अँगल 1, अँगल 2, अँगल 7 आणि अँगल 8 या सगळ्या अँगल्सना म्हणतात एक्सटिरियर अँगल्स म्हणजे बाहेरच्या साईडचे अँगल्स. तर त्याच्यामध्ये जसे इंटिरियर मध्ये आपण दोन टाइप बघितले की इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आणि इंटिरियर ऑल्टरनेट अँगल, तर सेम टाइप या एक्सटिरियर अँगल्स मध्ये सुद्धा असणार आहेत. तर एक्सटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड, तर आता इंटिरियर जर का समजले असतील तर हे लिहायला आणि समजायला खूपच सोपं आहे. तर एक्सटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल कुठले होतील? तर अँगल 1 आणि अँगल 8 ही जी पेयर आहे ती आहे एक्सटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. दुसरी जी पेयर आहे ती आहे अँगल 2 आणि अँगल 7. तर इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल याच्यामध्ये काय कनेक्शन होतं? तर इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल म्हणजे सपोज अँगल 4 आणि अँगल 5 तर ते सप्लिमेंटरी असतात. इवन अँगल 3 प्लस अँगल 6 इज ऑल्सो इक्वल टू 180 डिग्री. तर सेम ह्याच्यामध्ये सेम टाइप मध्येच एक्सटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर ऑल्सो सप्लिमेंटरी म्हणजे अँगल 1 प्लस अँगल 8 विल बी इक्वल टू 180 डिग्री आणि अँगल 2 प्लस अँगल 7 विल ऑल्सो बी इक्वल टू 180 डिग्री. सो अगेन आय एम रिपीटिंग, एक्सटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. तर हे झालं एक्सटिरियर अँगल्स ऑन द सेम साइडचं. जसं आपण इंटिरियर ऑल्टरनेट बघितले होते तसंच एक्सटिरियर ऑल्टरनेट म्हणजे काय? तर सपोज हा अँगल 1 घेतला तर अँगल 7 म्हणजे हे ऑल्टरनेट आहेत. सेम साइड म्हणलं तर 1 आणि 8 ही पेअर होती, पण ऑल्टरनेट म्हणलं तर अँगल 1 आणि अँगल 7. तर अँगल 1 आणि अँगल 7 ही पहिली पेअर आहे एक्सटिरियर ऑल्टरनेट अँगल्सची आणि दुसरी पेअर कुठली आहे? तर अँगल 2 आणि अँगल 8. तर याच्यामध्ये काय कनेक्शन असतं, काय रिलेशन असतं? इफ द लाईन्स आर पॅरलल देन दिस एक्सटिरियर ऑल्टरनेट अँगल्स आर इक्वल. जसं इंटिरियर ऑल्टरनेट पण इक्वल असतात तसेच एक्सटिरियर ऑल्टरनेट अँगल सुद्धा इक्वल असतात. सो आतापर्यंत पाहिलेले सगळे रूल्स एक्सप्लेन करते. पहिल्या व्हिडिओमध्ये आय थिंक आपण पाहिलं होतं की करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात. सेकंड व्हिडिओमध्ये आपण इंटिरियर अँगल आणि त्याचे टाइप्स बघितले होते. तर आता मी जसं म्हटलं इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड आर सप्लिमेंटरी, इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्स आर ऑलवेज इक्वल इफ द लाईन्स आर पॅरलल ऑब्व्हियसली. आणि आता जे बघितलं त्याच्यामध्ये सेमच, एक्सटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल हे सप्लिमेंटरी असतात आणि एक्सटिरियर ऑल्टरनेट अँगल्स हे असतात इक्वल. तर याचं एखादं एक्झाम्पल जर का घेतलं तर मी ते तुम्हाला क्लिअर करीन की एकाच टाईपने आन्सर्स काढता येतात असं नाही. म्हणूनच या टाईपच्या क्वेश्चनमध्ये रिझनिंग खूप इम्पॉर्टंट असतं, फक्त आन्सर्स इम्पॉर्टंट नाही. थँक्यू.